सादर झालेल्या अर्थसंकल्पावर बोलण्याकरता आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण। थेट जाऊया त्यांच्याकडे। पृथ्वीराजजी, स्वागत आहे तुमचं TV9 मध्ये। पहिला सवाल हाच आहे की हिशेबी अर्थसंकल्प की मतांसाठी मांडलेला हिशेब? हा खरं म्हणजे अंतरिम अर्थसंकल्पच नाहीये, हा पूर्ण अर्थसंकल्प आहे आणि हा इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून मांडलेला आहे। यामध्ये काही शंका असायचे कारण नाही। आता काय आहे की यामध्ये एक दोन महत्त्वाचे मुद्दे आहेत आणि घोषणा आहेत। एकतर शेतकऱ्यांना दरमहा 500 रुपये देण्याची घोषणा आहे। 12 कोटी शेतकऱ्यांना दरमहा 500 रुपये देण्याकरता 75,000 कोटी वर्षाला लागतील, ही एक घोषणा आहे। ही मोठी घोषणा आहे। परंतु गेल्या 5 वर्षामध्ये नरेंद्र मोदींच्या चुकीच्या कृषीविषयक धोरणामुळे शेतकऱ्याचे जे नुकसान झालेलं आहे ते आता ह्याने काय भरून निघणार आहे का? शेतकरी कर्जबाजारी झालेला आहे, त्याला आपली कर्ज परत फेडता येत नाही। कर्जमाफीची घोषणा झाली पण हातात काही मिळालेलं नाही आणि मुद्दाम जाणून बुजून शेतीमालाच्या किमती या कमी ठेवण्यात आल्या, म्हणजे महागाई दर कमी होईल आणि ग्राहकांना फायदा मिळेल म्हणून शेतकरी उद्ध्वस्त झालेला आहे। हमी भावाच्या किमती नरेंद्र मोदी सरकारच्या कालावधीमध्ये फक्त वार्षिक सरासरी 2% वाढलेले आहेत। UPA सरकारच्या काळामध्ये हमी भाव हा सरासरी 19% दरवर्षाने मी वाढवत होतो। ह्या सगळ्या चुकीच्या धोरणामुळं आज शेतकरी इतक्या अडचणीत आलेला आहे, इतक्या मोठ्या प्रमाणात आत्महत्या होत आहेत। आणि आता तुम्ही निवडणुकीच्या तोंडावर आचारसंहितेला 1 महिना राहिला असताना आता तुम्ही 500 रुपये महिना देण्याचा आमिष दाखवताय, 6,000 रुपये वर्षाला देणार असं सांगताय। पण मला वाटतं की ही घाईगर्दीत केलेली घोषणा आहे आणि राहुल गांधींनी जी युनिव्हर्सल जी मिनिमम इन्कम गॅरंटी म्हणजे किमान उत्पन्न हमी जी घोषणा केलेली आहे आणि ते सगळ्यांच्या करता केलेली आहे, ते फक्त मालक शेतकऱ्यांच्या करता नव्हे तर शेतमजुरांच्या करता आहे, आदिवासी भागात राहणाऱ्यांच्या करता आहे, शहरात राहणाऱ्यांच्या करता आहे। आणि ही योजना गेल्यामुळे आता काहीतरी त्याला प्रत्युत्तर दिलं पाहिजे म्हणून घाईगर्दीने ही योजना घोषित केलेली आहे। मला वाटतं आमचं सरकार आल्यावर आम्ही ही योजना राहुल गांधींच्या क्रांतिकारक योजनेनुसार राबवू आणि त्यामुळं प्रत्येकाचं उत्पन्न हे दारिद्र्य रेषेच्या वरील याकरता आम्ही योजना आखू। त्याचबरोबर महागाई दराच्या बद्दल म्हणजे बेरोजगारी दराबद्दल जी काल माहिती आलेली आहे त्याबद्दल अर्थमंत्री काहीच बोलले नाहीत। गेल्या 45 वर्षातल्या सर्वात जास्त बेरोजगारी दर आता या वर्षी जाहीर झालेला आहे आणि ही घोषणा झाल्यानंतर आता सरकारने सर्वासर्व जरी करायचा प्रयत्न केला तर अर्थमंत्री मध्ये आपल्या बजेट भाषणात काहीच बोलले नाही। आणि एका बाजूला बेरोजगारी इतक्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे, दुसऱ्या बाजूला कराचं उत्पन्न कमी आहे। 1 लाख कोटींनी जीएसटीचं उत्पन्न कमी आहे। डायरेक्ट टॅक्सेस मध्ये प्रत्यक्ष कराच्या मध्ये इन्कम टॅक्स मध्ये फक्त 8% वाढ आहे। म्हणजे उद्योगधंदे हे वाढत नाहीत हे स्पष्ट झालेलं आहे आणि मोदी सरकार मात्र विकास दराचे आकडे बदलून पुन्हा गोंडस आकडे दाखवतंय। 8.2% विकास दर आहे असं सांगतंय। ह्याच्या कुणाचा विश्वास बसेल याच्यावर? आणि अर्थव्यवस्था 5 वर्षामध्ये दुप्पट होणार आहे म्हणतात। 5 वर्षामध्ये अर्थव्यवस्था जर दुप्पट करायची असेल तर दरवर्षी किमान 14% अर्थव्यवस्थेमध्ये विकास झाला पाहिजे। आज 7% आपण आहोत। म्हणजे काही आकडे आपण सांगायचे लोकांनी त्यावर विश्वास ठेवायचा असं म्हटलं तर मला वाटतं हे याने काही फायदा होणार नाही। इन्कम टॅक्स मध्ये देखील गोंधळ झालेला आहे। 5 लाखापर्यंत सूट देण्यात आलेली आहे आणि त्यामुळं प्रत्येकाला मध्यमवर्गीयाला 12,000 रुपये वर्षाचा फायदा होईल असं सांगितलं जात आहे। पण तुमचं उत्पन्न 5,000 नसून 5.5 लाख असेल तर मग काय होणार? तुम्हाला पूर्वीप्रमाणे टॅक्स भरावा लागेल। हा जो संभ्रम निर्माण झाला त्याचं स्पष्टीकरण अजून काय आलेलं नाहीये आणि त्यामुळं मला वाटतं की अर्थसंकल्पामुळं कुणाचे समाधान होणार नाही। उदाहरणार्थ असंघटित क्षेत्रातल्या कामगारांना पेन्शन देण्याची घोषणा करण्यात आलेली आहे। जर 18 वर्ष वयाच्या मुलांनी दर महिन्याला 100 रुपये जर जमा केले पेन्शन योजनेमध्ये तर सरकार 100 रुपये टाकेल आणि त्याला 60 वर्ष वयाला 3,000 रुपयाची पेन्शन मिळेल। म्हणजे 40 वर्षानंतर त्याला 3,000 रुपये मिळतील। त्या वेळेला 3,000 रुपये म्हणजे चहाचा कप तरी मिळेल का
याचं उत्तर मला वाटतं अर्थमंत्र्यांनी दिलं पाहिजे. निश्चित. म्हणजे या सगळ्याच घोषणा त्या फसव्या आहेत. हा अर्थसंकल्प अंतरिम अर्थसंकल्प आहे का पूर्ण अर्थसंकल्प याबद्दल कोणी काही सांगायला तयार नाही. आणि जी आकडेवारी फसवी आकडेवारी आणि सारखी बदलणारी आकडेवारी दिलेली आहे त्यामुळे देशाच्या आर्थिक व्यवस्थेबद्दल शंका निर्माण झालेली आहे. त्याचं कुठंच स्पष्टीकरण आलेलं नाहीये. निश्चित. सगळ्यात महत्वाचं म्हणजे पृथ्वीराजजी मला यालाच जोडून एक सवाल विचारायचा होता की घोषणांचा पाऊस आज झालेला आपण पाहिला, पण जी 3% वित्तीय तूट आहे ती इतक्या घोषणांचा पाऊस केल्यावर कशी काय साध्य करणार आहे सरकार? हे खरं तर मोठं आव्हान असेल सरकार समोर. असं आहे की जो आपला FRBM कायदा जो आहे त्या कायद्यानुसार आपल्याला आर्थिक शिस्त पाळण्याकरता आपण एक आपल्यावर बंधन घालून घेतलं होतं की यावर्षी वित्तीय तूट ही 3.3% असेल, पुढच्या वर्षी ती 3.1% असेल. पण सरकारने शेवटच्या क्षणाला ही शेतकऱ्यांच्या करता जे 75,000 कोटीची घोषणा केलेली आहे त्यामुळे ती आता वित्तीय तूट 3.4 असेल आणि पुढच्या वर्षी पण 3.1 नाही तर ती पण 3.4 असेल असं सरकारने म्हटलेलं आहे. गेल्या वर्षी उत्पन्नाचे आकडे पाहिले तर अतिशय निराशाजनक आहेत आणि त्यामुळं आता ही घोषणा तर केलेली आहे आणि ती पूर्ण करण्याकरता फक्त पहिला जो हप्ता द्यायचा आहे 20,000 कोटीचा किंवा 24,000 कोटीचा तेवढ्याची तरतूद आता करायची आहे. मग पुढचं सरकार जेव्हा येईल तेव्हा ही योजना चालू ठेवेल का ही योजना बदलेल ते निवडणुकीनंतरच कळेल. पण एक मी गोष्ट या ठिकाणी सांगू शकतो की काँग्रेस पक्षानं जी मिनिमम इन्कम गॅरंटीची घोषणा केलेली आहे ती प्रत्येकाकरता केलेली आहे. प्रत्येकाला दारिद्र्य रेषेच्या वर आणण्याकरता जी काही रक्कम लागेल ती देण्याचं आश्वासन आहे. आमचं सरकार आल्यावर आम्ही ही योजना बंद करून सर्वांना मिनिमम इन्कम गॅरंटीची योजना राबवू असं या ठिकाणी मला वाटतं सांगणं उचित ठरेल. निश्चित. अगदी शेवटचा प्रश्न चव्हाण साहेब, खरं तर आज झालेल्या अर्थसंकल्पाला सादर झालेल्या अर्थसंकल्पाला तुम्ही 10 पैकी किती गुण द्याल? मी मार्क वगैरे काही देत नाही पण अत्यंत निराशाजनक अर्थसंकल्प आहे. चुकीच्या धोरणामुळे शेतकऱ्याचं जो नुकसान झालंय ते काही 6,000 रुपये वर्षाला आणि 500 रुपये महिन्याला देऊन काही पूर्ण होणार नाही. असंघटित कामगारांना गाजर दाखवलेलं आहे, हातात काहीच पडलेलं नाहीये आणि उद्योगधंद्यांना देखील काही ठोस मदत केलेली नाही. आज आपला निर्यात कमी होतोय, आपल्या अर्थव्यवस्थेचा विकास जर खरा विकास जर पाहिला तो कोसळलेला आहे आणि घोषणा मात्र अर्थव्यवस्था $5 ट्रिलियन इकॉनॉमी करायच्या गप्पा मारल्या जातात. म्हणजे जर 5 वर्षामध्ये अर्थव्यवस्थेचा आकार दुप्पट होईल असं जर घोषणा आपण केली तर दरवर्षी 14% अर्थव्यवस्थेचा विकास झाला पाहिजे. त्यामुळे एकूणच केवळ घोषणा करण्याचं काम या सरकारनं केलेलं आहे, केवळ गाजर दाखवण्याचं काम सरकारनं केलेलं आहे असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलेलं आहे. धन्यवाद आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल. या बातम्यांसह बुलेटिन मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची, पण अर्थातच स्वतःला अपडेट ठेवण्याकरता TV9 Marathi.com ला जरूर भेट द्या. नमस्कार.